हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारीत चुको न दे हरी. रामकृष्ण हरी माऊली. कोणतेही निमंत्रण किंवा आमंत्रण नाही, परंतु जून महिना आला की महाराष्ट्रातील तमाम वारकरी विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. याच पंढरपूरच्या वारीच्या पालखीचे प्रस्थान 19 जून रोजी होणार आहे. एकूण 18 दिवसाच्या या प्रवासात गोल रिंगण, उभे रिंगण असे वारकरी खेळ आनंदाने खेळतात आणि हरिनामाचा जप करतात. पालखीचे संपूर्ण वेळापत्रक बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पालखी 19 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आळंदीतून प्रस्थान होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा गांधीवाडा दर्शन मंडप इमारत आळंदी येथे होणार आहे. त्यानंतर 20 तारखेला सकाळी आळंदी ते पुणे असा पालखीचा प्रवास असणार आहे. 20 तारखेला रात्री पालखी पुण्यातील भवानी पेठेमध्ये मुक्कामास असते. 20 आणि 21 या दोन्ही दिवशी पालखी पुण्यात भवानी पेठेमध्ये मुक्कामाला असेल. 22 तारखेला रविवारी पालखी पुणे ते सासवडचा प्रवास करते आणि 22 आणि 23 तारीख दोन्ही दिवस सासवडला मुक्काम करून मंगळवारी 24 तारखेला सासवड ते जेजुरी असा 16 किलोमीटरचा टप्पा वारकरी पार पाडतात. 25 तारखेला सकाळी जेजुरी ते वाल्हे असा प्रवास वारकरी करतात. 25 तारखेला रात्री वाल्ह्यामध्ये मुक्कामानंतर 26 तारखेला सकाळी वारकरी लोणंदला येतात. त्यामध्ये माऊलींना नीरा स्नान देखील घातले जाते. नंतर 27 तारखेला लोणंद ते तरडगाव असा माऊलींचा प्रवास असतो. 27 तारखेच्या रात्रीच्या तरडगावच्या मुक्कामानंतर 28 तारखेला सकाळी तरडगाव ते फलटण असा माऊलींचा प्रवास असतो. 28 तारखेला रात्री फलटणमध्ये मुक्कामानंतर पालखी 29 तारखेला फलटण ते बरड असा प्रवास करते आणि 30 तारखेला सकाळी बरड ते नातेपुते यांच्या दरम्यान बरड ते नातेपुतेला जाताना माऊलींचं गोल रिंगण पार पडतं. 1 जुलैला नातेपुतेतून माळशिरसला पालखी जाते. माळशिरसला जाताना सदाशिवनगरच्या पुढे पुरंदावड्यावरती माऊलींचं दुसरं गोल रिंगण होतं. त्यानंतर माळशिरसमध्ये माऊलींचा मुक्काम असतो. माळशिरसमधल्या मुक्कामानंतर 2 जुलैला पालखी वेळापूरकडे निघते. वेळापूरकडे जाताना खुडूसमध्ये माऊलींचं गोल रिंगण होतं. 3 जुलैला वेळापूर ते भंडी शेगाव असा माऊलींचा प्रवास असतो. त्यामध्ये ठाकूरबुवा समाधी गोल रिंगण होते आणि बंधुभेट सोहळा देखील पार पडतो. नंतर 4 जुलैला भंडी शेगाव ते वाखरीला जाताना बाजीराव विहीर येथे माऊलींचं उभं रिंगण होतं. नंतर 5 तारखेला वाखरी ते पंढरपूरला जाताना नंतर माऊलींचं एक मोठं गोल रिंगण पार पडतं. माऊलींची पालखी 5 तारखेला पंढरपूरमध्ये मुक्कामाला पोहोचते आणि 6 तारखेला आषाढी एकादश असते. त्यानंतर माऊलींची पालखी 10 जुलैला परतीच्या प्रवासाकडे लागते. रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.